नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये। तर आज मी आता निघाली आहे मार्केटला। मला उद्या बरीच ऑर्डर आहे। मला आहे मेथीचे पराठे। पहिले तर सकाळी 7 वाजता मला केक द्यायचा आहे, 3 किलो केक। वुमन्स डे साठी उद्या एक रन होणार आहे आमच्या ग्रुपचा, तर तिकडे नेहमी माझ्याकडनंच केक जातो। तर मला 3 किलोचा एक केक द्यायचा आहे। त्यानंतर कोलंबीचे बिर्याणी द्यायची आहे। माझ्या तोंडात नेहमी कोलंबीची खिचडी असते, कारण आम्ही सीकेपी असल्या कारणाने आमच्याकडे कोलंबीची खिचडी वारंवार बनते, तर कायम कोलंबीची खिचडी तोंडात असते। तर प्रॉन्स बिर्याणी आहे आणि मेथीचे पराठे आहेत, पॅटीस आहे, कॉर्न चीज पॅटीस, आणि अजून व्हेज बिर्याणी। असे मला 4 प्रकार 12:30 पर्यंत द्यायचे। तर ते जे काय आता मला सामान लागणार आहे त्याच्यासाठी मी आता मार्केटला निघाली आहे। तर म्हटलं त्याआधी तुम्हाला थोडंसं एक गुड न्यूज द्यावी की आपला जो पुरणपोळीचा व्हिडिओ आहे हा आज 1 लाख व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत, आणि मी सगळ्यांचे धन्यवाद मानते की तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात, खूप छान भरभरून आशीर्वाद दिलेत। तसंच मोदकांचे सगळे व्हिडिओज इतके सुंदर चालत आहेत, तर मला खरंच तुमच्या लोकांचे अगदी शतशः आभार मानायचे। दुसरी गोष्ट अशी आहे की आता जसे आपल्या ऑर्डर्स येत आहेत तसे तसे मी तुम्हाला एक पदार्थ, आता 4 पदार्थ असल्यावर मी 4 दाखवू शकत नाही। तर माझा विचार आहे आज रात्री मी मेथी वगैरे साफ करायला घेईन, आवरायला घेईन सगळं, आणि जेवढं झेपेल ॲटलिस्ट मी मेथीचे पराठे तरी दाखवेन तुम्हाला। जमलं तर कोलंबीचं बिर्याणी दाखवेन, पण घाई झालीच तर मी नाही दाखवू शकणार, पण मी फ्युचरमध्ये तेही तुम्हाला दाखवेन। तर राग मानू नका, जसं जसं मला जमेल, कारण की बघा एक कस्टमरने आपल्याला दिलेली एक वेळ असते ती मला पाळायची असते। 12-12:30 वाजता त्यांना जेवण हवंय, तर त्यामुळे माझी ती घाई असणार आहे की त्यांना वेळेत सगळं जेवण पोहोचलं पाहिजे। तर जसं मला जमेल तसं मी तुम्हाला ते करून दाखवेन। आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे माझं जे चॅनल मॉनिटाईज झाले तर त्याच्याबद्दलही मी एक व्हिडिओ करणार आहे। आणि म्हणजे व्हिडिओ मॉनिटाईज झाल्यानंतर, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरही किती गोष्टी असतात आणि किती वेळ लागतो आपल्याला आपल्या पेमेंटपर्यंत पोचायला, किंवा पुढे अजून कसं जायचं आहे त्याबद्दल पण मी तुमच्याशी बोलणार आहे। पण मला त्याच्यासाठी मला व्हिडिओ काढण्यासाठी खरं तर एक वेळ हवाय, आणि तो आता होळी झाल्याशिवाय मला जमणार नाही, कारण की होळीला मला बऱ्याचशा पुरणपोळ्या, तेलपोळ्या यांची पण ऑर्डर आहे। तर माझं ते सर्व झालं की मी तुमच्यासाठी नक्की तो एक व्हिडिओ बनवीन की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला कितपत काम करावं लागतं आणि काय करावं लागतं। जवळजवळ आपल्याला रोज काम करावं लागतं। लोकांना असं वाटतं की काय हे लोक वेडे आहेत, पण खरं वेडे नाही आहेत। सकाळपासून ही एक ड्युटीच लागलेली असते। एखादा पदार्थ बनवताना तो व्हिडिओ बनवा, त्याचे एडिटिंग करा, त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर करा, तो तुमच्यापर्यंत प्रदर्शित करा, आणि काही खूप छान, काही नाही 99% चांगले कमेंट्स येतात, 1% ट्रोल करणारी लोक पण असतात। इकडनं ऐकायचं, इकडनं सोडून द्यायचं, ही आम्ही त्याच्यावर एक प्रतिक्रिया असते आमची। कारण काय बघा, सगळेच म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी, तसं समजायचं की एक घर शेजारी असल्याशिवाय आपल्याला काम करायला हुरूप येणार नाही। तर चला, तर मग आता आपण मी आता शॉपिंगला जाणार आहे, ते तर तुम्हाला नाही दाखवणार, कारण की आता रात्र झालेली आहे आणि तेवढं शूटिंग करणं मला पॉसिबल होणार नाही, कारण मला थोडी घाई आहे। तर जसं जसं मला बाकीचे प्रकार बनवताना व्हिडिओ बनवता येईल तसं मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेन। बाय बाय। तर असा हा पहिला मी केक, रात्री आम्ही सर्व तयारी करून घेतली केकची, तो फ्रीजमध्ये टाकला, आणि त्यानंतर पुढच्या तयारीला म्हणजेच पराठ्यांचं पीठ भिजवायला मी तयारी केली, कारण की मला सकाळी 4 वाजता उठून तयारी करायची होती बाकी सर्व, आणि हा केक आम्हाला 7 वाजता द्यायचा होता। तर आता पराठ्यांची तयारी करते। एक साईडला मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतल्यात, त्यानंतर लसूण घेतलाय, आता
मेथी घालून ही आपल्याला वाटून याची एक प्युरी करायची आहे. मेथी आणून सगळी निवडायला इतका वेळ गेला. आता ह्याच्यामध्ये मी पाणी आणि थोडंसं आमचूर पावडर घालून, आलं राहिलं होतं तर हे आलं घालून घेते. म्हणजे मिरची, लसूण, आलं, आमचूर पावडर, मेथी आणि पाणी याची मी एक प्युरी करून घेतली. हे पहा, ही प्युरी तयार झालेली आहे. किती छान रंग आलाय. आणि उरलेली मेथी मी चिरून घेतली आहे, बारीक चिरून घ्यायची आहे. आणि एक तुमच्या लक्षात येईल, मी याच्यात देठं घेतलेली नाही आहेत, फक्त पानं घेतलेत. तर आता मी एक 5-6 वाट्या कणिक घेतलं आहे, मोठ्या वाट्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ही भरपूर अशी मेथी घालून घेतली. सगळी जी उरलेली होती मेथी ती मी घालून घेतली. आता यावर आपण हे तीळ घालायचे, पांढरे तीळ. त्यानंतर ओवा घालून घ्यायचा आहे, हातावर रब करून ओवा घालायचा, मीठ घालायचं. हे बघा, ओवा चांगला हातावर मळून घेतला आणि तोही घालून घेतला. म्हणजे आपल्याला एक स्वाद पण छान मिळेल. ही धणे पावडर, तिखट थोडं बेतानी घालायचं, कारण आपण मिरच्याही घातल्या आहेत, आलं लसूणही आहे. हळद आणि माझं आवडतं हिंग. आता यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपण एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे मग सगळीकडे मसाले वगैरे पिठाला व्यवस्थित लागतील. हे जी आपण प्युरी करून घेतले यातच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं मी रात्री भिजवत होते तर मला टेन्शन आलं भिजवून झाल्यावर की आता मिरच्या आहेत, माझा हात झोंबतायत की काय. एक तर मला रात्री हार्डली 1.5-2 तास झोप मिळणार होती आणि त्यात जर हात झोंबायला लागले तर मग झालं, झोपेचं खोबरं होणार असं वाटत होतं. पण स्वामींच्या कृपेने असं काही झालं नाही, मला हाताला झोंबलं वगैरे नाही. हे पुन्हा तेल लावून व्यवस्थित सारखं करून घेते आणि हे एका डब्यात भरून मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे ॲक्च्युली ताजं करायला मला वेळ मिळाला नसता, कारण खूप वेळ गेला असता, म्हणून तुम्ही मला समजू शकता. आता याच्यावरून मला बरेच लोक म्हणतील की का तू रात्री करून ठेवलं वगैरे, पण सकाळी लवकर उठून मला बरेच प्रकार करायचे होते. आता तुम्हाला समोर दिसेलच मी किती प्रकार केले. आणि जास्त वेळ नाही झाला, 1:30-2 वाजता मी हे पीठ भिजवलं आणि पहाटे 4-4:30ला लगेच मी हे बाहेर काढलं. आता उन्हाळा असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं, अदरवाईज ते बाहेरच ठेवलं असतं तरी चाललं असतं. पण आता सध्या इतकं गरम होतं आहे, आपणच इतकं घामाने नको व्हायला होतं, घामाघूम होतोच आहे. प्लस अन्न एवढं लवकर खराब होतं आहे, म्हणून मग मी फ्रीजमध्ये ठेवलं. तर सकाळी उठून हे असे पराठे मी पहिले करून घेतले, कारण की ह्याच्यात वेळ काढू काम होतं. आणि दुसरी गोष्ट, थोडं वातावरण थंड असल्यामुळे ह्या पराठे करून घेतले की घामाघूम कमी व्हायला होईल. त्यामुळे मी पहिले सकाळी उठल्या पहिले पराठ्यांचं काम करून घेतलं, मग बाकीच्या कामांना लागले.
अति जाडही केले नाही आणि अति पातळही केले नाही, त्यामुळे पराठे खायला हे चांगले लागतात. तर याच्याबरोबर मी एक चटणी दिली, जी आपल्या नारळाची, ओलं नारळ आणि कोथिंबीर, मिरची, लसूण घालून एक चटणी बनवले. त्याचा मी अद्यापही व्हिडिओ दाखवलेला नाही आहे, कारण काय होतं प्रत्येक वेळेस, आता जसं इडली चटणीची ऑर्डर आली किंवा काय, इतकी घाई असते की मला चटणीचं रेसिपी दाखवायलाच मिळत नाही. तर मी नक्की दाखवेन, कारण की थँक्स टू माय क्लायंट्स की त्यांना चटणी ही माझी फार आवडते आणि नेहमीच सगळे म्हणतात की तुमची चटणी खूप छान असते, पण खरं मला नाही मिळाले, जमलेलंच नाही आहे. त्याबद्दल मी सॉरी म्हणते आणि मी पुन्हा अजून काय कधी ऑर्डर असेल तर नक्की चटणी पण करून दाखवेन. काही नसतं जेवणामध्ये, एक प्रेम, आपण प्रेमाने केलं की ते सुंदर होतं, अशी माझ्या मनात आहे की एक आपण छान मनाने जेवण केलं की ते छान होतं. आणि आपले स्वामी आहेतच, त्यांचं नाव सदा मुखात ठेवा की जेवण छानच होतं. तर असे मी हे पराठे करून घेतले. त्यांना 25 पराठे हवे होते, पण माझे अगदी कट टू कट 27 झाले. आणि नंतर त्यांचा फोन आला की मला 30 मिळतील का, पण ते मला तेवढा वेळ नव्हता. मी म्हटलं की बहुतेक मला नाही द्यायला जमणार, कारण की पुन्हा परत पहिल्यापासून सगळी ही प्रोसिजर करावी लागली असती. म्हणून मग मी 27 होते ते त्यांना दिले पराठे. आणि आता मी हे बाकीचे जे उरलेले आहेत ते पराठे करून घेणार आहे पटापट, आणि मग पुढच्या आपल्याला तयारीला लागायचं आहे, ते म्हणजे आपल्याला करायचं आहे बिर्याणी. एक साईडला मी पॅटीस बाहेर काढून ठेवलेत. पॅटीस मी ऑलरेडी आधी करून ठेवलेले आहेत, फक्त मला ते फ्राय करायचे आहेत. हे पहा, आपले पराठे रेडी आहेत. किती छान रंग आला आहे. आता मी तुम्हाला दाखवते की एक साईडला मी कांदा तळून घेतला होता. ते कांद्याचंच तेल आपण वापरतोय, कारण की त्या तेलाला खूप स्वाद असतो, त्यामुळे कांदा तळलेलं तेलच नेहमी बिर्याणीला वापरायचं. इथे मी काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र हे तेलामध्ये घालून घेतलं आहे आणि उभा चिरलेला भरपूर असा कांदा घातला आहे. एक साईडला मी तांदळासाठी पण पाणी ठेवलेलं आहे बाजूला, तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळात ते सर्व. पण राईस बनवतानाचा पूर्ण व्हिडिओ नाही घेतला आहे, थोडंसं आमच्याकडनं व्हिडिओ मिस झाला तो, पण मी प्रोसिजर सांगेन तुम्हाला. तर हे जवळजवळ 6 ते 7 कांदे मी मोठे चिरून घेतलेले आहेत, पातळ उभे चिरून घेतलेत. हे पहा, इथे कढईमध्ये पाणी, त्याच्यामध्ये साधे जिरे आणि शहाजिरे हे आणि मीठ घालून उकळवून घ्यायचं आहे. मीठ जरा जास्त प्रमाण घालायचं आहे. आणि हे उकळल्यानंतर याच्यामध्ये आधीच धुवून भिजवून ठेवलेले तांदूळ, बासमती तांदूळ, ते घालून 80% शिजवायचे. पण मधला एक व्हिडिओ मिस झाला आहे. आता इथे आपण कांद्यावर थोडंसं मीठ घालतोय, कारण की कांदा चांगला परतला गेला पाहिजे. त्यामध्येच परतताना मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट हे घालून घेणार आहे. पण मी पेस्ट न घालता मी आलं थोडंसं बारीक किसून घेतलं आहे आणि लसूण क्रश केलेला आहे. हे पुन्हा सर्व छान सगळं परतवून घ्यायचं आहे. एकत्र करून सगळं परतल्यामुळे कांदा, लसूण आणि आलं सर्व छान भाजलं जाईल आणि त्याचे फ्लेवर्स सगळे इन्हॅन्स होतील, म्हणून मी एकत्र घातलं आहे. हे जेव्हा सर्व छान कांदा मऊ होईल त्यानंतर पुढची प्रोसिजर करायची आहे, म्हणजे मग जे कांद्याला तेल सुटेल त्या तेलामध्येच आपल्याला प्रॉन्स शिजवायचे आहेत. हवंय तर झाकण घालून पण शिजवू शकतो आपण हे. आता यात मी जवळजवळ 3 ते 4 मोठे टोमॅटो चिरून घातले होते. बारीक चिरले, म्हणजे काही लवकर आपले ते मऊ होतील आणि आपला वेळ वाचेल.
हे पहा, हे छान असे मी परतवून घेते. ज्यांची ऑर्डर होती त्या वहिनींनी मला एक व्हिडिओ पण रेकॉर्ड करून पाठवला आहे. त्यांनी त्यांचं मनोगत कळवलं आहे, नक्की पहा. थँक्यू नीता वहिनी, तुम्ही मला ही ऑर्डर दिल्याबद्दल. इथे माझा हा कांदा टोमॅटो छान आता परतवून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात पुढचे मसाले घालायला घ्यायचे. हे बघा, तेल पण छान रिलीज झालंय. व्यवस्थित झाल्यानंतर याच्यात मी ह्या तिखट नसलेल्या मिरच्या जवळजवळ 7-8 मिरच्या असे 2-2 तुकडे करून घातलेत. ह्याची टेस्ट इतकी छान लागते ना, बिर्याणीमध्ये हे नक्की घालावेत. म्हणजे चिकन बिर्याणी असो किंवा प्रॉन्स बिर्याणी, ह्याच्यामध्ये या मिरच्या खूप टेस्टी लागतात. आता मी मगाशी मीठ थोडंसं घातलं होतं, आता पुन्हा मी मीठ घातलं आहे, धणे पावडर घातली, त्यानंतर लाल तिखट घालून घेतलं आहे. माझं आवडतं हिंग. आणि इथे मी एक साईडला तांदूळ आपला शिजायला लागल्यामुळे थोडं घाईघाईने मी इथे वळले. आणि कारण हा तांदूळ आपल्याला खूप शिजवायचा नाही, हार्डली 70 to 80% शिजवायचा आहे. हे बघा, असे दाणे मोकळे झाले पाहिजे त्याचे, तरच तुमचा राईस छान होणार आणि बिर्याणी एकदम छान मोकळी होणार. हे मी असे सगळे तांदूळ आपला राईस काढून घेतला आहे. आणि हे पाणी लगेच फेकायचं नाही, पाणी थोडं लागणार आहे आपल्याला. इथे मी हे मसाले टाकले होते ते परतवून घेतले आहे. किती सुंदर रंग आलाय. आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. मी हे दही जरा फेटून घेतलं आहे. हे फार आंबट नाही आहे दही, जास्त आंबट घालायचं नाही आहे दही, कारण काय आपण टोमॅटो पण घातलेत आणि कोलंबीला थोडंसं लिंबू चोळून ठेवलं होतं का, तर त्याचा एक तो असा वैस वास यायला नको आपल्या बिर्याणीला म्हणून. तर ते आंबट जरा लक्ष ठेवूनच घालायचं आहे, कारण की टोमॅटो आहे, दही घातलं आहे आणि याशिवाय आपण थोडंसं लिंबू कोलंबीला लावलं आहे. तर इथे मी ही कोलंबी घालून घेते. ऑलमोस्ट ही म्हणजे 10 जणांसाठी आपण करतो आहे, त्यामुळे लक्षात घ्या 10 जणांसाठी आपल्याला जवळजवळ म्हणजे 1.5 किलो कोलंबी घेतली मी. ती सोलून वगैरे जेवढी झाली आहे ती इथे आपण घातली आहे कोलंबी. म्हणजे ऑलमोस्ट 800-900 ग्रॅम तरी आहे ही, म्हणजे किलोभर धरून चाला. 1.5 किलो कोलंबी घेऊन त्याची साफ करून इतकी झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 किलो बासमती राईस घालायचा आहे. थोडंसं हलकंसं झाकण ठेवून एक वाफ काढायची. खूप शिजवायचं नाही आहे, नाहीतर मग आपली कोलंबी अगदी रबर होऊन जाईल. कारण काय, आपल्याला हे जस्ट पाणी सुटण्यासाठी मी झाकण ठेवलं होतं. हे बघा, ह्याला हे पाणी सुटलं आहे. आता यातली जी ग्रेव्ही आहे ती आपण थोडीशी वाटीभर बाजूला काढून ठेवायची आहे. कशी ती मी दाखवते. हे अशी ग्रेव्ही जरा बाजूला काढून घ्यायची आहे.
तर अशी ही जी आपण ग्रेव्ही बाजूला काढून ठेवले त्याचा यूज काय आहे ते आता आपण पुढे बघूया. आता मी हे जे राईस बाजूला काढला होता तो इथे घालून घ्यायचा आहे. आपल्याला एक थर लावून घ्यायचा आहे. हे सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता यावर आपण तळलेला कांदा, हाही मी पहाटे उठल्यावर आधी पराठे करायच्या आधी खरं तर मी हा कांदा तळून घेतला. म्हणजे जेवढं गरमी होणारी कामं आहेत ती मी सकाळी लवकर उरकून घेतली. आणि हा पुदिना जो माझ्या घरचा आहे, मी घरी लावलेला आहे, तो किती फ्रेश दिसतोय बघा. आणि ही जी आपण ग्रेव्ही वाटीमध्ये काढून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. म्हणजे आपली बिर्याणी अशी ड्राय होणार नाही. आता यावर पुन्हा एक तांदळाचा म्हणजे भाताचा लेअर लावायचा आहे. उरलेला सगळा आहे तो, हा काय पातळसाच लेअर आहे तो. आता यावर आपण पुन्हा पुदिना घालायचा आहे. किती फ्रेश आहे बघा, म्हणजे एकही पान असं खराब वगैरे नाही आहे, एकदम छान आहे. काही नाही, मी जस्ट तसंच बाहेरनं जेव्हा पुदिना आणला होता तेव्हा 4-5 काड्यांना असे मुळं असलेले मी एका ग्लासमध्ये ठेवला होता पाण्यामध्ये. 2-3 दिवसांनी तो मी मातीमध्ये लावला आणि छान पुदिना माझा बहरला आहे अक्षरशः. यावर पुन्हा कांदा घालून घ्यायचा आहे. आणि ह्यावर कोथिंबीरही घालायची आहे, पण मी काय केलं, कोथिंबीर लगेच काळी पडून जाते आणि मग सगळी मजा निघून जाते. म्हणून मग आपलं सगळं झाल्यानंतर फायनल टच तेव्हा मी कोथिंबीर घालते. याच्यात आता हे जे आपण पाणी काढलं होतं तांदळाचं ते 1-3-4 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे मग आपला जो अर्धा राहिलेला कच्चा भात आहे, म्हणजे आपण 80% शिजवून घेतला, आता आपल्याला 20% शिजवायचं आहे ना, तर मग त्या ग्रेव्हीमध्ये एवढा सगळा बनणार नाही. म्हणून मग हे 2-3 वाट्या मी वरनं पाणी घालते, ज्याच्यात आपण भात शिजवून घेतलेला. आणि याला एक झाकण आपण घालून घ्यायचं आहे. आणि मी जेव्हा कस्टमरला बिर्याणी द्यायच्या 5 मिनटं आधी मी कोथिंबीर घालते. आता इथे मी पॅटीस पण एक साईडला तळायला घेतले. तुम्हाला साईडला दिसत असेल तिकडे बिर्याणीचं पातेलं चालूच आहे काम. आणि तोपर्यंत मी इथे, कारण की आता वाजत आलेत ऑलमोस्ट 12 आणि मला 12:30 वाजता सगळ्या ऑर्डर कंप्लीट करायच्या आहेत. आता आपले पराठे झालेले आहेत. चटणी माझी बाकी आहे, तयारी चटणीची सगळी झाली आहे, पण मी अजून चटणी वाटायला घेतलेली नाही आहे, ती लास्टच होईल. एक साईडला परेश हे करतायत, सलाड बनवतायत. आणि माझी व्हेज बिर्याणी झालेली आहे. मी आत्ता व्हेज बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी सगळं एकत्र दाखवणं पॉसिबल नव्हतं. हे पहा, आपले पॅटीस पण तयार आहेत. हे कॉर्न चीज पॅटीस आहेत. इथे माझी बिर्याणी ही रेडी झालेली आहे. हे पहा, आता याच्यावर मी कोथिंबीर घालेन आणि पार्सल आम्ही सगळं नेऊन देऊ. तोपर्यंत एक साईडला मी आधी हे यांच्या बॅग बिग भरून होईपर्यंत मी एक साईडला पटकन चटणी वाटून तीही देऊन टाकणार. हे पहा, किती छान अगदी अरोमा आला आहे आणि इतकं सुंदर त्याचा घमघमाट सुटला आहे. तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच खूप छान होते आणि सोपी आहे, काहीच कठीण नाही आहे. जास्त वाटण घाटण करायला लागत नाही, काय नाही, फक्त कांदा आणि टोमॅटोवर सगळं आहे. ही इथे माझी व्हेज बिर्याणी रेडी आहे. इथे चटणी रेडी झाली. आज माझ्याकडे बहीण भावंडांचं आमच्याकडे गेट टुगेदर होतं आणि त्या गेट टुगेदरसाठी मला व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण हवं होतं. काय करावं सुचत नव्हतं. त्याच वेळेला एकदम एका
नाव डोळ्यासमोर आलं आणि ते म्हणजे मानसी देशमुख यांचं. त्यांचे मानसी कुकिंग स्टोरीज हे यूट्यूब चॅनल आहे आणि ते मी नेहमीच बघत असते. त्यामुळे मला वाटलं की ह्यांनाच आपण आजची ऑर्डर द्यावी आणि त्याप्रमाणे मी मानसी वहिनींना फोन केला. त्यांना मी सांगितलं की मला व्हेज नॉनव्हेजमध्ये जेवण हवं आहे, म्हणून मी त्यांना मेथीचे पराठे, नारळाची चटणी आणि व्हेज बिर्याणी आणि प्रॉन्स बिर्याणी असं द्यायला सांगितलं. त्यांनी दिलंही इतकं सुंदर आणि व्हेज कटलेट त्यांना मेन द्यायला सांगितले होते आणि ते अप्रतिम होते. सगळ्यांनी अगदी यथेच्छ ताव मारला आणि खूप खूप सुंदर झाले होते सगळे पदार्थ. त्यामुळे मानसी बहिणी तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि तुमच्या पुढील तुमच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि तुमच्या मानसीज कुकिंग स्टोरीजला खूप भरभरून शुभेच्छा. थँक्यू. हॅलो, हाय. आता आम्ही निघालोय शॉपिंगला. तर मी तुम्हाला सांगते आम्ही आता काय करायला चाललोय. ती आमची राणी निघालेली आहे आणि परेश जरा घाई करतोय कारण मॅच बघायची फायनल चालू आहे. तर आम्ही शॉपिंगला जाऊन येतोय. तर चला मी तुम्हाला गाडीत बसून सांगते काय ती कथा. तर दिवसभराच्या परिश्रमानंतर झोप काढून झाली. मध्ये मध्ये मॅच बघितली. डुलक्या मारत मारत माझी मॅच बघणं चालू होतं. आता मॅच संपल्यावर आम्ही बाहेर पडलोय आणि आता आम्ही शॉपिंगला निघालोय. शॉपिंगला कुठे का तुम्ही विचारायचं नाही, मी तुम्हाला सांगणार आहे सरप्राईज. पण थोडं थांबून जरासं तुम्हाला म्हणतात ना सबर का फल मिठा, तर मी लवकरच तुम्हाला सरप्राईज देणार आहे, नक्की देणार आहे. तर आज आम्ही जे पदार्थ बनवले आणि आज माझ्या नवऱ्याने पण खूप मेहनत घेतली माझ्याबरोबर. म्हणजे पहिले तर तो केक पोचवायला गेला, नंतर मला शूट करायला मदत केली, त्यानंतर सॅलड बनवायला मदत केली, मग ऑर्डर पोचवायला गेला, सेकंड ऑर्डर जेवणाची. हे सर्व चालू असताना आमची गडबड चालू होती. परेश, कशी वाटली आजची मेहनत? काय थकवलं? आता कुठे नेतोय शॉपिंगला? खुर्शीत राहिला. खुर्शीत राहू दे. खुर्शीत म्हणजे माझा टेलर. आणि इकडनं जाता येता हा माणूस मला सांगणार जायचंय का खुर्शीतकडे, पण मला आत्ता खुर्शीतकडे जाता येणार नाहीये कारण त्याच्याकडे शांतपणाने जायला लागतं. आता कुठे नेतोय सांग? आता एक्सपिरिया मॉलला चाललोय. डिकॅथलॉनला जायचंय. मॅडमसाठी शूज घ्यायचे. हा, माझे शूज घ्यायचे राहिलेत ना. आणि आवडले तर मी पण एक घेणार आहे परत. ओ माय गॉड, आत्ताच तर घेतले, 15 दिवस पण नाही झाले अजून, वापरायला सुरुवात पण नाही. मग तरी सुद्धा. अरे माझा मुलगा इकडे आयर्लंडला आहे यार. 2 शूज घेतले काय फरक पडतो? अच्छा, चांगलाय. त्याच्याकडे स्वतःकडे 5 पेअर आहे. त्याचं तर काय चालूच असतं. ठीक आहे. सो आज आम्ही जे प्रॉन्सची बिर्याणी बनवली आणि मेथीचे पराठे बनवले याची मी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. पण बाकी सर्व तुम्ही म्हणाल केक बद्दल सांगायचं. केकचे जुने व्हिडिओ बघाल तर आहेत माझ्याकडे, ते तुम्ही मागे जाऊन बघू शकता खरं तर. आणि जर नवीन हवे असतील तर मला तसं सांगा, मी तुम्हाला करून दाखवेन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पॅटीस मी तुम्हाला इतक्यात नाही दाखवू शकणार कारण की पॅटीस माझी सिग्नेचर डिश आहे आणि जवळजवळ रोज त्याची ऑर्डर असते, रोजच. तर मग म्हणतात ना की घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. तर ती माझी सिग्नेचर डिश असल्यामुळे मला ती रोज ट्रेन ग्रुपला द्यायची असते किंवा बऱ्याच ठिकाणी द्यायची असते मला. तर सध्या मी नाही दाखवणार. दाखवेन मी, अगदी तुम्हाला प्रॉमिस करते मी दाखवेन, पण इतक्यात नाही. थोडंसं थांबा, धीर धरा. तर चला मग आता आपण अशा रीतीने आता निघालोय शॉपिंगला. मी आता इथेच हा व्हिडिओ स्टॉप करते. आता काही पुढचा व्हिडिओ मी दाखवणार नाहीये कारण की आम्हाला घाई आहे. येऊन आम्हाला फायनल मॅच बघायची आहे, इंडियाची बॅटिंग बघायची आहे. कारण अर्धी मॅच बघून निघालोय आम्ही आणि ट्राय करतोय लवकरात लवकर यायचा. पण येता तरी आम्हाला बरीच कामं आहेत.
ऑलमोस्ट 3-4 कामं आहेत. जे दुपारी जेवण दिलं त्यांची भांडी आणायची आहेत, येताना घरातलं आमचं पीठ वगैरे आणायचं आहे. बघू कसं होत आहे ते. तर तुम्ही बघत राहा आणि आपण भेटूया पुढच्या भागात. हा कसा वाटला भाग बघायला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब बनता है बॉस. आणि सगळ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद म्हणेन. मला खूप म्हणजे उंचीवर नेऊन ठेवताय त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.